आता सुद्धा आपण पाहतोय की छावा चित्रपट आल्यानंतर त्यातला जो शेवटचा प्रसंग आहे संभाजी महाराजांना मारण्याचा, त्या प्रसंगानंतर अनेक लोकांना दुःख झालं, कारण अनेक लोकांना ही माहिती नव्हतं नीट की असं काही संभाजी महाराजांच्या बाबतीत झालेलं आहे. कदाचित हत्या झाली हे माहिती असेल, पण कशा पद्धतीने, कशा निर्गुण पद्धतीने हत्या झाली हे त्यांना माहिती नाही. ते अनेक लोकांना, महाराष्ट्रातल्या लोकांना सुद्धा कळलं, महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना सुद्धा पहिल्यांदाच कळलं, आणि मग संभाजी महाराजांचे बलिदान काय आहे, कशासाठी आहे याची जाणीव झाली. पण हे झाल्यानंतर सोशल मीडिया असो, समाजामध्ये अनेक लोक पुढे आले की बघा औरंगजेब काय तसा नव्हता, औरंगजेबाने अनेक मंदिरांना मदत केली. जर त्याने संभाजी महाराजांना धर्म बदलायला सांगितलं असता तर मग त्याने येसूबाईंना जेव्हा पकडलं किंवा शाहू महाराजांना पकडलं तेव्हा त्यांचं धर्मांतरण का केलं नाही, असे बाळबोध प्रश्न यांच्या डोक्यातून यायला लागले. मी किती घाणेरडी मनोवृत्ती डोक्यामध्ये भरलेली आहे पहा, की आपण संभाजी महाराजांचं समर्थन करायला पाहिजे, त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे. त्याऐवजी औरंगजेब जो आहे तो कसा दोषी नव्हता, तो कसा चांगला होता हे सांगण्याचा आटापिटा काही लोक करतायत. हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे आणि धोकादायक सुद्धा आहे.